पक्षाचा महाविकास आघाडीचा महानगरपालिकाच्या निवडणुकीची जय्यत पाहतोय आपण. सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करतायत. कामोठे शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार घरोघरी प्रचार करून आपला प्रचार करतायत. आपल्या सोबत आहेत कुणाल भेंडे. ज्या पद्धतीनं घरोघरी प्रचार करताय, महाविकास आघाडीचे कुठेतरी प्रभाव दिसतोय प्रभाग क्रमांक 13 मध्ये. काय प्रतिक्रिया आहे, कोणते मुद्दे घेऊन आपण लोकांकडे जातोय? नमस्कार, सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी कुणाल सुनील भेंडे, माझी निशाणी आहे शिट्टी. आता तुम्ही विचारलेला प्रश्न असा आहे की लोकांचा प्रतिसाद कसा आहे. लोक आम्ही घरोघरी जात असताना आम्हाला विचारतायत की मालमत्ता कर वाढलाय, पाण्याचा प्रश्न आहे, कामोठ्याचा असंख्य कचऱ्याचे प्रश्न आहेत, याच्यावर सोल्युशन काय आहे. आम्ही त्यांना आवर्जून सांगतो की आम्ही सत्तेत आल्यानंतर या प्रश्नांना वाचा फोडणार. मालमत्ता कराचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, त्यामध्ये एक युवक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने युवकांकडे काय प्रतिसाद मिळतात? साहेब, माझं तर पहिला मुद्दा असा आहे की माझे जे युवक आहेत, बेरोजगार युवक आहेत, त्यांच्यासाठी मी पहिली मोहीम काढणार कामासाठी. आज ज्या पद्धतीनं घरोघरी प्रचार करताय, लोकांचा एकूणच प्रतिसाद कसा मिळतोय? एकदम चांगला प्रतिसाद आहे. आम्हाला लोक घरी बोलवत आहेत, पाणी देत आहेत, नाश्ता देत आहेत, लोक आम्हाला आवर्जून घरात बोलवत आहेत. नक्की आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार सरिताताई पाटील, ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावरती शिट्टीवरती निवडणूक लढतायत. ताई, काय सांगाल, लोकांना काय आवाहन कराल मतदारांना? नमस्कार, मी सरिता सागर पाटील, प्रभाग क्रमांक 13 कामोठे येथून निवडणूक लढवत आहे. माझी निशाणी राहणार आहे शिट्टी. सर्व कामोठ्यातील 13 मधील मतदार बंधू भगिनींना मी एकच आवाहन करेल की लोकशाहीने, संविधानाने आपल्याला दिलेला जो अधिकार आहे आपलं नेतृत्व निवडण्याचा, तो हक्क बजावा. येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी सर्वांनी मतदान करा. शिट्टी बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करा. धन्यवाद. आपण पाहिलं की सरिताताईंनी कशा पद्धतीने आवाहन केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार, जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढताय, अमोल पार्टे. साहेब, कशा पद्धतीनं ह्या निवडणुकीकडे पाहताय, घरोघरी प्रचार करताय, काय प्रतिक्रिया आहे आपली? नमस्कार, मी अमोल सोपान पार्टे, निशाणी आहे माझी तुतारी. घरोघरी जातोय, आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकांच्या समस्या आहेत फक्त पाणी, लोकांना पाणी पुरत नाहीत. लोकांच्या समस्या जास्त करून रस्ते, जास्त करून एक मोठी समस्या येते ते अग्निशमन दल नाहीत कामोठ्यात. ती एक मोठी हानी झाली होती. मागं लहान लहान मुलांचे जीव गेले होते. ती एक अग्निशमनचं दल आपल्या कामोठ्यात उभारावं अशी लोकांच्या अपेक्षा आहेत. ते एक मोठे उभारण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि घरोघरी चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला. लोक म्हणतात पाण्याचा प्रॉब्लेम तर आहेच, आणि या 20 वर्षाआधी भाजपची सत्ता होती. भाजपच्या सत्तेने आता तुम्हाला सांगायला गेलं तर माहिती आतापर्यंत काय प्रगती झाली काय नाही ते सांगण्यासारखं नाही राहिलं. पण आता यावेळेस आम्हाला महाविकास आघाडीला आम्हाला निवडून द्या. नक्की आम्ही प्रयत्न करू, चांगले प्रयत्न करायचे. धन्यवाद. आपण पाहिलं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. कामोठेकरांना पाणी हवंय, रस्ते हवेत, दिवाबत्तीची सोय हवी, पेट्रोल पंप हवाय. विशेष म्हणजे मालमत्ता कराचा जो मुद्दा आमदार बाळाराम पाटील यांनी संपूर्ण पनवेल महानगरपालिकेवरती घेऊन रस्त्यावरची लढाई लढली. या सर्व मुद्द्यांपासून, या सर्व प्रश्नांपासून आम्हाला लोकांची, कामोठेकरांची सुटका करायची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून आला असं आव्हान उमेदवारांनी केलेलं आहे. आपण पाहतोय महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार कुणाल भेंडे असतील, सरिताताई असतील, किंवा अमोल पार्टे असतील, त्यानंतर मधुमती त्रिमुखे असतील, हे 4 उमेदवार ज्या पद्धतीने महायुतीच्या उमेदवारांना आव्हान देत आम्हाला जिंका असं आव्हान त्यांनी मतदारांना केलेलं आहे. धन्यवाद.